विद्यार्थी मित्रांनो, VA या विषयातील म्हणजेच ॲडव्हान्स रिटेल मार्केटिंग या पहिल्या विषयातील जे दुसरं प्रकरण आहे, रिटेल व्यापारातील ग्राहक सेवा, या प्रकरणातील आपण ग्राहक संबंध विकासासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी कोणकोणत्या असतात किंवा ग्राहक संबंध विकासासाठी आवश्यक असणारी धोरणे कशा प्रकारची असणार याविषयीची माहिती आजच्या या आपण व्हिडिओ क्रमांक 15 मधून पाहणार आहोत. मित्रांनो, यापूर्वी आपण अनेक जवळपास 50-60 व्हिडिओमधून वेगवेगळ्या प्रकरणातील आपण चर्चा केलेली आहे. तुम्ही नित्यनियमानं व्हिडिओ पाहत जावेत. त्यानंतर जर तुम्हाला काही शंका असतील, अडचणी असतील तर त्याही विचाराव्यात. मी केव्हाही तुमच्या फोनवर शंकांचं निरसन करायला तत्पर आहे. याचबरोबर ग्रंथालयातून येऊन पुस्तकं घेऊन जावीत आणि आपण जे प्रकरण आपलं ऑनलाईन चालू आहे त्या प्रकरणात जर तुम्ही अगोदर थोडंसं वाचन केलं तर ती बाब किंवा ते प्रकरण समजून घ्यायला अधिक सोपं जाईल अशी मला आशा आहे. तरी मित्रांनो, या कोविडच्या अनुषंगाने आपण थोडंसं स्वतःची काळजी घ्या. बाहेर शक्यतो जाऊ नका. अतिशय महत्त्वाचं काम असेल, आवश्यक असेल तरच बाहेर जा. शक्यतो बाहेर जाण्याचं टाळा. गेलाच जाणं अपरिहार्यच असेल आणि गेलाच तर मास्क वापरा, हँडग्लोव्ज वापरा, सोशल डिस्टन्स ज्याला आपण म्हणू ते इतर व्यक्तीपासून थोडंसं 3 फूट ते 5 फूट किंवा 6 फूट या अंतरावर राहा आणि स्वतःची काळजी घ्या आणि कुटुंबियांची पण काळजी घ्या. असो तर आपण ग्राहक संबंध विकासासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी किंवा काही धोरणं कोणत्या प्रकारची असतात याविषयी आपण मागच्या व्हिडिओ क्रमांकामध्ये आपण काही चर्चा करणार होतो किंवा काही केली होती. तरी आपण आज पाहतो की आपण ग्राहक संबंध विकसित करण्यासाठी कोणकोणत्या बाबी असणं आवश्यक आहे. त्यातला पहिला मुद्दा आहे मित्रांनो की बाजारपेठेत मागणीनुसार वितरण करणे. म्हणजे जर आपल्याला ग्राहकाबरोबरचे संबंध व्यवस्थित रीतीने मेंटेन करावायचे असतील तर आपल्याला वितरणाची जी साखळी आहे आपली ती व्यवस्थित असणं गरजेचं आहे. म्हणजे बाजारपेठेमध्ये वस्तूंचा तुटवडा होणार नाही अशा प्रकारची काळजी उत्पादन विभागाने, वितरण विभागाने आणि विक्री विभागाने म्हणजेच एकंदरीत काय तर व्यावसायिकाने ती घेणं गरजेची असते. दुसरा मुद्दा आहे बाजारपेठानुसार जाहिरात माध्यमांची निवड करणे. की आपण त्या दिवशी चर्चा केली की आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. आपल्या देशामध्ये अनेक बोलीभाषा बोलल्या जातात. सरकारी भाषाचा दर्जा असणाऱ्या काही भाषा आहेत. त्याचबरोबर त्या विभागातल्या त्या प्रांतातल्या सुद्धा काही भाषा आहेत. त्याचबरोबर आपल्या भारताचा जर अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की पूर्व, पश्चिम आणि दक्षिण, उत्तर या चारही दिशामध्ये असणारे जे आपले भारतीय आहेत या भारतीयामध्ये सुद्धा त्यांच्या रूढी आणि परंपरामध्ये, सण आणि उत्सवामध्ये, फॅशन्समध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये बदल असल्याचं दिसून येतं. याचा अर्थ असा आहे की एखाद्या विभागामध्ये, एखाद्या भागामध्ये आपण जी जाहिरातीची माध्यमं आणि साधनं वापरणार आहोत तीच साधनं किंवा तीच माध्यमं इतर विभागामध्ये सुद्धा वापरता येतीलच असं नाही. त्याचं कारण आहे की त्या ठिकाणची तशा प्रकारची परिस्थिती ही भिन्न स्वरूपाची असू शकते. आणि म्हणून मी आपल्याला असं म्हणेन की प्रत्येक विभागातील त्या भागातील त्या ग्राहकांचा, संभाव्य ग्राहकांच्या राहणीमानाचा, तिथल्या वातावरणाचा, तिथल्या रूढी आणि परंपरेचा, तिथल्या फॅशन्सचा, तिथल्या बोलीभाषेचा, तिथल्या वातावरणाचा, सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून, सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन आपण त्या विभागामध्ये, त्या भागामध्ये जाहिरातीच्या माध्यमांची आणि साधनांची आपण निवड केली पाहिजे. जर तसं न करता आपण सरसकटपणे सर्वच ठिकाणी जाहिरातीच्या माध्यमांची आपण निवड केली आणि जाहिरातीची साधनं वापरायचा प्रयत्न केला तर जाहिरातीचा जो मुख्य उद्देश आहे तो साध्य होऊ शकणार नाही. कारण त्या भागातील, त्या प्रदेशातील व्यक्तींना, संभाव्य ग्राहकांना ती जाहिरात समजणार नाही, त्यांच्या मनापर्यंत जाणार नाही आणि ग्राहकांची वस्तू खरेदी करण्याची इच्छा होणार नाही. म्हणजे त्याचा अर्थ काय मित्रांनो की आपल्याला त्या प्रदेशातील बोलीभाषा असेल, त्या प्रदेशातील वातावरण असेल, त्या प्रदेशातील रूढी परंपरा असेल, त्या प्रदेशातील असणाऱ्या ज्या काही फॅसिलिटीज किंवा सुविधा असतील त्या सुविधांचा सुद्धा आपल्याला विचार जाहिरातीची माध्यमं निश्चित करताना करावा लागतो. अन्यथा आपली ग्राहकाबरोबरची जी काही संबंध आहेत ती व्यवस्थितपणे राहणार नाही किंवा आपण ग्राहकांच्या संपर्कामध्ये असू शकणार नाही. या दृष्टिकोनातून ही बाब किंवा या धोरणांचा विचार करणं गरजेचं असतं. त्यानंतरचा मुद्दा आहे की पूर्णतः ग्राहक सेवा.
ग्राहक सेवेचा विचार करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की प्रामुख्यानं 3 प्रकारच्या ग्राहकांना सेवा द्याव्या लागतात. ती पहिली बाब अशी म्हणजे विक्रीपूर्व सेवा. त्याच्यानंतर प्रत्यक्ष विक्रीचं कार्य करत असताना किंवा वस्तूंची खरेदी करत असताना दिली जाणारी सेवा. आणि त्यानंतर तिसरी बाब आहे मित्रांनो, जी आहे विक्रोत्तर सेवा. तर आपण पहिल्या बाबींचा विचार करत असताना आपण पाहतो की विक्रीपूर्व सेवा म्हणजे काय, तर ग्राहकांना वस्तूंची खरेदी करण्याविषयीची त्यांची मानसिकता बनवणे, जाहिरातीच्या माध्यमातून आपण त्यांच्यापर्यंत पोहोचणे आणि ग्राहकांना ती वस्तू खरेदी करणं किती महत्त्वाचं आहे, किती गरजेचं आहे याविषयीची जाणीव आपण जाहिरातीच्या माध्यमातून त्यांच्या मनामध्ये करणे. ही एक बाब झाली. दुसरी बाब आहे की आपल्या व्यवसायाचा, आपल्या रिटेल शॉपचा व्यवस्थितपणे पत्ता कुठं आहे, आपण काय कोणकोणत्या प्रकारे सेवा ग्राहकांना देऊ शकतो याविषयीची सुद्धा मांडणी किंवा याविषयीची सुद्धा माहिती आपल्याला ग्राहकापर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचली पाहिजे. ती सुद्धा आपल्याला विक्रीपूर्व सेवेमध्येच करावी लागते. मग एकदा का या सगळ्या गोष्टींचा वापर आपण केल्यानंतर ग्राहकांच्या मनामध्ये वस्तू खरेदी करण्याविषयीची भावना किंवा इच्छा निर्माण झाल्यानंतर, ज्यालाच आपण क्रय प्रेरणा असं आपण म्हणतो, मग ग्राहक वस्तू खरेदी करण्यासाठी आपल्या शॉपचा, मॉल्सचा किंवा रिटेल शॉपचा तो शोध घेण्याचा प्रयत्न करतो. मग एकदा का आपण व्यवस्थितपणे त्याला आपल्या शॉपचा, आपल्या रिटेलिंगचा आपण पत्ता दिल्यानंतर तो ग्राहक बरोबर आपल्या दुकानापर्यंत येतो आणि आपल्या दुकानामध्ये येऊन वस्तू खरेदी करण्याविषयीची विचारणा करतो. तर अशा वेळेला ग्राहक दुकानामध्ये प्रत्यक्ष आल्यानंतर आपल्याला त्याच्या आवडीप्रमाणे, त्याच्या गरजेप्रमाणे, त्याच्या कुवतीप्रमाणे, म्हणजे आर्थिक कुवत म्हणतो मी, कुवतीप्रमाणे म्हणजे त्याच्या बजेटप्रमाणे आपल्याला वस्तू त्याला द्याव्या लागतात किंवा त्याचाही विचार आपल्याला करणं गरजेचं असतं. कारण आपल्याकडं असणारी वस्तू आणि त्याची गरज, त्याचबरोबर त्याची आर्थिक स्थिती, या सगळ्या गोष्टींचा एक मध्यम काढून किंवा एक त्याला आपण मिड पॉईंट काढून त्याला वस्तू खरेदी करण्याविषयीची मानसिकता त्याच्या मनामध्ये तयार करून ही वस्तू खरेदी केल्यानंतर त्याला कसा फायदा जास्तीत जास्त होईल अशा प्रकारची माहिती त्याला देणं गरजेचं असतं. आणि त्याला एकदा का वस्तू खरेदी करण्याचा त्याचा निर्णय झाला की मग तो वस्तू खरेदी करतो. मग वस्तूंची खरेदी केल्यानंतर ग्राहकांनी विक्रीच्या नंतरही काही आपल्याला सेवा ग्राहकाला द्याव्या लागतात. त्याचं कारण असं आहे की सध्याच्या काळामध्ये अत्यंत तीव्र स्वरूपाची स्पर्धा बाजारपेठेमध्ये असल्याचं आपल्याला दिसतं. आणि अशा या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल, आपला जो काही विक्रीचा जो उद्दिष्टांक आहे किंवा उद्दिष्ट आहे किंवा टार्गेट आहे ते पूर्ण करावायचं असेल, किंवा मार्केटमध्ये असणारा जे काही आपला सेल्सचा जो शेअर्स आहे, मार्केट शेअर आपण म्हणतो, तो शेअर्स कायम टिकवून ठेवायचा असेल तर आपल्याला ग्राहकाबरोबरचे संबंध चांगले व्यवस्थितपणे मेंटेन ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. आणि मग अशा या स्थितीमध्ये आपण ग्राहकांना विक्रोत्तर सेवा देणं गरजेचं असतं किंवा ती दिलीच पाहिजे. त्याचं कारण आहे की वस्तू वापरत असताना, त्या वस्तूंचा वापर करत असताना ग्राहकांच्या मनामध्ये अनेक वेळेला शंका येतात, अडचणी असतात, त्यांना समस्या येऊ शकतात, किंवा अशा काही आपल्या वस्तू असतात की ज्या तांत्रिक ज्ञानाचा, टेक्निकल नॉलेजचा सुद्धा त्या ठिकाणी उपयोग होत असतो, जे की ग्राहकाला ते नॉलेज नसतं. तर मग ती आपण देणं गरजेचं आहे. ती वस्तू कशी वापरली पाहिजे, ती वस्तू कशी हाताळली पाहिजे, ती वस्तू वापरत असताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे, सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जर काही बाबी असतील तर त्याही आपण त्याला सांगितल्या पाहिजेत. अन्यथा काय होईल की वस्तू वापरत असताना ग्राहकाला एखादी इजा किंवा दुखापत होण्याची शक्यता असते. आणि अशा वेळेला मग जर काही दुर्दैवाने एखादी दुर्घटना घडली तर ग्राहकांच्या मनामध्ये ती वस्तू वापरण्याविषयीची भीती निर्माण होते. मग तसं होऊ नये म्हणून आपण अगोदरच त्याला जर सूचना दिल्या किंवा घ्यावायची काळजी आपण सांगितली, कोणकोणत्या प्रकारची प्रिकॉशन्स आपण घेणं गरजेचं आहे, ही जर बाब त्याला आपण व्यवस्थितपणे समजून सांगितली तर ग्राहक ती वस्तू वापरत असताना कुठल्याही प्रकारचा त्याला धोका होणार नाही किंवा अपघात होणार नाही, ज्यामुळे ग्राहकाच्या मनामध्ये एक अशा प्रकारचा विश्वास निर्माण होईल की ही वस्तू आपण खरेदी केल्यानंतर किंवा ही वस्तू वापरत असताना आपल्या जीविताला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. मग अशा स्थितीमध्ये ग्राहकांच्या मनामध्ये विश्वास निर्माण झाल्यानंतर तो व्यवस्थितपणे ती वस्तू हाताळू शकतो. ही एक बाब आहे. त्याच्यानंतर विक्रोत्तर सेवेमध्ये दुसरी बाब आहे महत्त्वाची मित्रांनो, ती म्हणजे की ग्राहकाला ती वस्तू दुरुस्त करून देणे, किरकोळ काही बिघाड झाला तर त्याच्यामध्ये ती व्यवस्थित करून देणे, किंवा फारच काही वॉरंटी गॅरंटीमध्ये जर ती वस्तू असेल तर त्याच्यामध्ये ती रिप्लेसमेंट करून देणे, या सगळ्या गोष्टी आपल्याला विक्रोत्तर सेवेमध्ये करावे लागतात. जर आपण त्या केल्या नाहीत तर ग्राहकाबरोबरचे रिलेशन्स आपले व्यवस्थित राहणार नाहीत आणि भविष्यामध्ये तो आपला ग्राहक म्हणजे राहू शकणार नाही. मग आपल्याला जर एकदा आपल्याकडे आलेला ग्राहक कायमस्वरूपी जोडायचा असेल, त्याला आपलं व्यवस्थितपणे आपलं ग्राहक बनवायचं असेल तर त्याला आपण
विक्रोत्तर सेवा आपण देणं अत्यंत गरजेचं असतं, ही सुद्धा बाब आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे ग्राहकांशी असणारे जे संबंध आहेत ते संबंध जर आपल्याला व्यवस्थित ठेवायचे असतील, आपला एकदा झालेला ग्राहक हा कायमस्वरूपी ग्राहक ठेवायचा असेल तर त्याच्याबरोबरचे रिलेशन्स हे अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण मेंटेन करणं गरजेचं आहे, ही बाब आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो की धोरणांची सतत तपासणी करणे. आपण वस्तूंची विक्री करत असताना, जाहिरात करत असताना, विक्रेतर सेवा देत असताना किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स किंवा योजना ग्राहकांना वस्तूंच्या खरेदीविषयीची देत असताना, म्हणजे काही सवलती देत असताना या सगळ्या धोरणांची आपण अधूनमधून तपासणी करणं गरजेचं असतं. ज्याला आपण रिव्ह्यू घेणं असं आपण म्हणतो किंवा मराठीमध्ये आपण त्याला सिंहावलोकन म्हणतो. म्हणजे काय एकदा काही ठराविक कालावधीनंतर आपण घेतलेल्या निर्णयांची खरोखरच उपयोग होतो का, त्याची अंमलबजावणी होते का, अंमलबजावणी करूनही त्याचा काही फायदा संघटनेला होतो का, हे आपण तपासणं अत्यंत गरजेचं असतं. त्याचं कारण असं आहे की या सगळ्या धोरणावर, या सगळ्या धोरणांची अंमलबजावणी करत असताना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचा खर्च करावा लागत असतो आणि मग तो होणारा खर्च हा अनाठाही तर होत नाही ना, या प्रकारची बाब आपण समजून घेणं गरजेचं असतं. आणि यासाठी आपल्याला धोरणांची तपासणी करणं गरजेचं असतं. जर तपासणी केल्यानंतर मग काय होतं मित्रांनो की आपण जर या धोरणांची अधूनमधून रिव्ह्यू घेतला, तपासणी केली, तर आपल्याला असं लक्षात येतं की याच्यामध्ये काही त्रुटी आहे किंवा याच्यामध्ये काही सुधारणा करणं गरजेचं आहे किंवा ही गोष्ट थांबवावी लागेल, ही गोष्ट आपल्याला करणं गरजेची नाही, अशा पद्धतीची माहिती आपल्याला या रिव्ह्यूच्या माध्यमातून मिळू शकते आणि त्यानंतर आपण आपल्या धोरणामध्ये बदल करू शकतो. म्हणून आपण अधूनमधून व्यवसाय संघटनेनं ग्राहकाबरोबरचे संबंध व्यवस्थित राहत असताना आपल्याला म्हणजे आपण जे काही निश्चित केलेली धोरणं आहेत त्या धोरणांचा अभ्यास आपल्याला करावाच लागतो किंवा त्या धोरणांची तपासणी आपल्याला करावीच लागते. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे मित्रांनो एकनिष्ठ ग्राहकांची जोपासना करणे. बाजारपेठेमध्ये आपण काय एकदा ग्राहकांबरोबरचे संबंध व्यवस्थित मेंटेन केले, संबंध आपण चांगल्या पद्धतीनं राखले, तर तो ग्राहक आपला एक कायमस्वरूपी किंवा लाईफ टाईमचा ग्राहक आपला बनू शकतो. मी तर असं म्हणेन की लाईफ टाईमच नाही तर तो एखादा ग्राहक आपल्या वस्तूंची खरेदी करीत असेल तर तो त्याच्यानंतरच्या पिढीतल्या लोकांनासुद्धा किंवा त्याच्या मित्रांनी नातेवाईकांनासुद्धा हीच वस्तू कशी चांगल्या पद्धतीची आहे आणि ती वस्तू आपण वापरणं किती गरजेची आहे अशा पद्धतीची भावना किंवा अशा पद्धतीची बाब तो त्यांच्या नजरेसमोर आणून देतो आणि त्यामुळं आपल्याला बाकीचे जास्तीचे सुद्धा ग्राहक मिळण्याची शक्यता असते. म्हणजेच आपला एकदा झालेला ग्राहक हा तो ग्राहक आपण व्यवस्थितपणे हाताळण्यासाठी किंवा तो आपला कायमस्वरूपी ग्राहक होण्यासाठी किंवा मग या ग्राहकाकडं आपण विशेष लक्ष देण्याची गरज असते. त्यांना खरेदीपासून मिळणारं समाधान व्यवस्थित मिळतं आहे का, वस्तूंचा आपला दर्जा योग्य आहे का, वस्तू त्यांना घरपोच मिळतात का किंवा दिल्या जातात का किंवा अशा प्रकारच्या सेवासुद्धा आपण देणं गरजेचं असतं. आज आपण पाहतो की ऑनलाईन शॉपिंग म्हणजे काय, ऑनलाईन शॉपिंगमध्ये ग्राहकांना घरपोच वस्तू मिळण्याची सुविधा उपलब्ध झालेली आहे. त्याला दुकानामध्ये येण्याची गरज नाही. त्याच्यामध्ये परत आपण पाहतो की ऑनलाईन शॉपिंगमध्ये ऑप्शनही ठेवलेला आहे की जर आपल्याला ती वस्तू व्यवस्थित वाटली नाही, आपण वाचलेल्या जाहिरातीप्रमाणे आपल्याला वाटली नाही किंवा आपण ती वस्तू खरेदीविषयी जर आपण समाधानी नसू तर आपल्याला ती वस्तू परत करण्याचा सुद्धा अधिकार आहे. म्हणजे अशा प्रकारची सेवा का दिली जाते तर एकनिष्ठ ग्राहकांची संख्या वाढावी किंवा ते ग्राहक आपले कायमस्वरूपी व्हावेत या हेतूनं अशा प्रकारची सुविधा म्हणजे ग्राहकांना देण्याचं काम करावं लागतं. म्हणजे ग्राहकांबरोबरचे संबंध आपल्याला व्यवस्थित ठेवायचे असतील किंवा ते विकसित करावायचे असतील तर आपल्याला आपले जे काही एकनिष्ठ ग्राहक आहे त्यांच्याशी आपण नातं दृढ केलं पाहिजे, त्यांची आपण काळजी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ही बाब आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतरचा ग्राहकाबरोबरचे संबंध चांगल्या पद्धतीनं राखण्यात असताना आपल्याला सादरीकरणावर लक्ष केंद्रित करावं लागतं. ग्राहकाबरोबरचे संबंध वाढवण्यासाठी आपल्याला वस्तूंचं सादरीकरण असेल, वितरण असेल ते व्यवस्थितपणे करणं पाहिजे. सादरीकरण म्हणजे काय, ग्राहकासमोर ती वस्तूंचं प्रेझेंटेशन करणे, ती वस्तू किती व्यवस्थित आहे, त्या वस्तूंचे फायदे कसे आहेत, त्या वस्तूंचं खरेदी केल्यामुळे ग्राहकांना कशा पद्धतीनं समाधान मिळणार आहे याविषयीची माहिती आपण त्याला देणे. त्याच्यानंतर स्पर्धकाच्या धोरणांचा अभ्यास करणे. आपण आज पाहतो की तीव्र स्वरूपाची स्पर्धा असल्यामुळे आपल्याला स्पर्धकाचे धोरणं कोणकोणत्या प्रकारचे आहेत
त्याच्यामुळं आपल्या वस्तूंच्या विक्रीवर विपरीत तर परिणाम होणार नाही ना, म्हणून आपल्याला स्पर्धकांच्या धोरणांची सुद्धा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं असतं. त्याचबरोबर सामाजिक कार्यक्रम घेणे, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ज्याला आपण म्हणतो, सामाजिक उत्तरदायित्व ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा आपण पूर्ण करणं गरजेचं असतं. आपल्या नफ्याचा जो काही भाग आहे तो नफ्याचा भाग आपण समाजाच्या विकासासाठी वापरला पाहिजे, समाजासाठी वापरला पाहिजे. आणि तशा प्रकारचं काम अनेक उद्योगपती करत असताना आपल्याला दिसून येतात. आणि यानंतरचा शेवटचा मुद्दा आहे सुप्त ग्राहकांचे रूपांतर प्रत्यक्ष ग्राहकात करणे. हे आपण पुढच्या याच्यामध्ये पाहूयात. थांबतो मित्रांनो.